सावध व्हा, कारण हा काळ आहे अधर्माचा सुळसुळाट झालेल्या त्या भीषण युगाचा, जिथे उन्मत्त राजांच्या सत्तेने पृथ्वी मातेचे डोळे अश्रूंनी डबडबले आहेत. एका बाजूला अथांग शांतीचा सागर असलेले ऋषी जमदग्नींचा आश्रम आहे, तर दुसरीकडे हातातील तीक्ष्ण परशु घेऊन उभे असलेले साक्षात विष्णूचे अवतार भगवान परशुराम आहेत. ज्या दिवशी सूर्याचे तेज कधीही क्षीण होत नाही, अशा अक्षय तृतीयेच्या मंगल मुहूर्तावर एका अशा महापुरुषाचा जन्म झाला, ज्याने एकट्याच्या बळावर संपूर्ण पृथ्वीवरील अधर्मी सत्तांना मुळासकट उपटून टाकण्याचे भीषण व्रत घेतले. पण एका शांत ब्राह्मणाच्या हाती हा विध्वंसक परशु आला तरी कसा? पित्याची आज्ञा आणि धर्माचे रक्षण यामध्ये त्यांनी नेमकी कशी निवड केली? ही केवळ एका युद्धाची कथा नाही, तर ती आहे भक्ती, त्याग आणि न्यायाच्या विजयाची महागाथा. अशीच रसाळ आणि भक्तीने ओथंबलेली ही कथा ऐकण्यासाठी आपल्या या लाडक्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पवित्र कथेला लाईक करून आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यास मदत करा. प्राचीन काळातील ती पवित्र घटिका होती, जेव्हा आर्यावर्ताच्या भूमीवर धर्माची ज्योत मंदावली होती आणि सत्तेच्या नशेत धुंद झालेल्या राजांच्या अन्यायाने धरणीमाता व्याकुळ झाली होती. चहूबाजूला केवळ सत्तेचा माज आणि प्रजेचा हाहाकार ऐकू येत होता. अशा त्या भीषण समयी भृगुवंशातील थोर ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या आश्रमात एका दैवी तेजाचा उदय झाला. तो दिवस म्हणजे वैशाख मासातील शुद्ध तृतीया, अर्थात आजची अक्षय तृतीया होय. या शुभमुहूर्तावर भगवान विष्णूंनी आपला 6वा अवतार धारण केला आणि जन्माला आलेले ते बालक म्हणजेच राम, ज्यांना आपण पुढे परशुराम म्हणून ओळखू लागलो. त्यांचे बालपण नर्मदा नदीच्या विलोभनीय तीरावर असलेल्या आश्रमात अत्यंत साधेपणात पण कडक शिस्तीत गेले. ऋषी जमदग्नी हे क्रोधावर विजय मिळवलेले अत्यंत शांत आणि तपस्वी ऋषी होते, तर माता रेणुका ही पातिव्रत्याचे मूर्तिमंत प्रतीक होती. लहानग्या रामाला लहानपणापासूनच वेदांचे ज्ञान आणि शस्त्रास्त्रांची ओढ दोन्ही समप्रमाणात होती. आश्रमातील शांत वातावरणात राहूनही त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जी भविष्यात येणाऱ्या वादळाची जणू पूर्वसूचनाच देत होती. त्या काळात सहस्रार्जुन नावाचा एक अत्यंत पराक्रमी पण तितकाच गर्विष्ठ राजा माहिष्मती नगरीवर राज्य करत होता. त्याला दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने 1000 हात प्राप्त झाले होते आणि त्या बळावर त्याने त्रैलोक्यात धुमाकूळ घातला होता. तो स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ समजू लागला होता आणि त्याचे सैन्य साध्या भोळ्या जनतेला लुटण्यात धन्यता मानत होते. एके दिवशी हा सहस्रार्जुन शिकार खेळताना आपल्या अवाढव्य सैन्यासह थकून भागून ऋषी जमदग्नींच्या आश्रमापाशी आला. ऋषींनी अतिथी देवो भव या भावनेने त्या उन्मत्त राजाचे स्वागत केले. राजाला वाटले की या दरिद्री ब्राह्मणाकडे एवढ्या मोठ्या सैन्याला जेवण घालण्याची काय ताकद असणार, पण ऋषींकडे कामधेनू गायीची वासरू असलेली सुशीला नावाची दिव्य गाय होती. त्या गायीच्या प्रभावाने ऋषींनी राजाच्या संपूर्ण चतुरंग सैन्याला राजेशाही थाटाचे भोजन दिले. हे पाहून सहस्रार्जुनाच्या मनात कपट आणि लोभ निर्माण झाला. त्याने विचार केला की जी गाय एका ब्राह्मणाच्या झोपडीत राहून एवढे वैभव देऊ शकते, ती माझ्यासारख्या चक्रवर्ती राजाच्या दरबारात असायला हवी. त्याने ऋषींकडे त्या गायीची मागणी केली, पण ऋषींनी नम्रपणे नकार दिला, कारण ती गाय म्हणजे केवळ पशु नव्हता, तर तो आश्रमाच्या यज्ञाचा आणि उपजीविकेचा आधार होता. राजाचा अहंकार दुखावला गेला आणि त्याने आपल्या सैन्याला ती गाय जबरदस्तीने पळवून नेण्याची आज्ञा दिली. आश्रमात गोंधळ उडाला. गाय हंबरू लागली. ऋषींनी विरोध केला असता राजाच्या सैन्याने आश्रमाची नासधूस केली. नेमक्या याच वेळी परशुराम आश्रमात नव्हते. जेव्हा ते परतले तेव्हा त्यांनी पाहिले की आपल्या पूज्य पित्याचा अपमान झाला आहे आणि मातेच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यांनी पाहिले की ज्या गायीने सर्वांची भूक भागवली, तिलाच हे अधर्मी ओढून नेत आहेत. परशुरामांचा संयम सुटला आणि त्यांच्या अंगातील विष्णूचे तेज प्रगट झाले. त्यांनी आपल्या खांद्यावर धनुष्य चढवले आणि हातातील तो धारदार परशु चमकला. त्यांच्या क्रोधाने जणू आकाश फाटल्यासारखा आवाज झाला. त्यांनी ठरवले की आता केवळ या राजाला दंड देऊन चालणार नाही, तर पृथ्वीवरील अशा सर्व अधर्मी प्रवृत्तींचा नायनाट करावा लागेल. त्यांनी एकट्याने सहस्रार्जुनाच्या त्या विशाल सैन्याचा पाठलाग सुरू केला आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला आपल्या परशुने कापून टाकले.
हे युद्ध केवळ एका गायीसाठी नव्हते, तर ते होते ब्राह्मतेज आणि क्षात्रतेजा यांच्यातील संघर्षाचे, जिथे सत्तेचा माज एका तपस्वी मुलाच्या भक्तीसमोर फिका पडणार होता. परशुरामांचे ते रौद्र रूप पाहून प्रत्यक्ष काळही थरथर कापला असावा, कारण आता न्यायाची वेळ आली होती आणि अन्यायाचा अंत निश्चित झाला होता. परशुरामांच्या पायाखालची जमीन जणू कंप पावत होती आणि त्यांच्या डोळ्यातील अंगार पाहून प्रत्यक्ष सूर्यादेवानेही आपले तेज काहीसे सौम्य केले असावे, कारण एका पुत्राचा क्रोध आज धर्माच्या रक्षणासाठी सिद्ध झाला होता. माहिष्मती नगरीच्या दिशेने धावणाऱ्या त्या पावलांचा आवाज म्हणजे अन्यायासाठी धोक्याची घंटा होती. वाटेत सहस्रार्जुनाचे विशाल सैन्य उभे राहिले. हजारो हत्ती, घोडे आणि रथांचा ताफा पाहून कोणाचेही मन धडकी भरेल असे ते दृश्य होते. पण भार्गवरामाच्या मनात मात्र केवळ आपल्या मातेचे अश्रू आणि पित्याचा अपमान सलत होता. त्यांनी आपल्या हातातील तो दिव्य परशु हवेत फिरवला आणि एकच गर्जना केली, ज्याच्या प्रतिध्वनीने सहस्रार्जुनाच्या सैन्यातील वीर पुरुषांचे हृदय थर्रारले. युद्ध सुरू झाले आणि ते दृश्य शब्दांत वर्णन करण्यापलीकडे होते. एका बाजूला हजारो शस्त्रे सज्ज असलेले सैन्य होते आणि दुसऱ्या बाजूला केवळ एकच ब्राह्मणवीर होता, ज्याच्याकडे अचल श्रद्धा आणि धर्माचे बळ होते. परशुरामांचा परशु जेव्हा हवेत फिरत असे, तेव्हा तो शत्रूच्या देहाचे तुकडे करण्यासाठी नव्हे, तर पृथ्वीवरील पापाचा भार हलका करण्यासाठी चालत असल्यासारखा भासत असे. रक्ताचे पाट वाहू लागले, पण परशुरामांचे लक्ष केवळ त्या उन्मत्त राजाकडे होते, ज्याने आपल्या सत्तेचा उपयोग ऋषींच्या आश्रमाची शांती भंग करण्यासाठी केला होता. सहस्रार्जुन आपल्या रथावर बसून मोठ्या गर्वाने हसत होता. त्याला वाटले की या एका ब्राह्मणाला मारणे आपल्या 1000 हातांच्या बळापुढे काय अशक्य आहे. त्याने आपल्या 1000 हातांमधून एकाच वेळी हजारो बाण सोडले. आकाश बाणांनी झाकून गेले, पण परशुरामांनी आपल्या दिव्य धनुष्याच्या एकाच टणत्काराने ते सर्व बाण हवेतच भस्म करून टाकले. आता राजाच्या मनात भीतीचा स्पर्श झाला. त्याने पाहिले की हा कोणी साधा मानव नाही, तर हा साक्षात काळाचा अवतार आहे. परशुराम आपल्या परशुसह राजाच्या अगदी जवळ पोहोचले. दोघांमध्ये भीषण युद्ध जुंपले. सहस्रार्जुनाने आपले हजारही हात वापरून परशुरामांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण परशुरामांनी आपल्या तीक्ष्ण शस्त्राने एकामागून एक त्या राजाचे हजारही हात छाटायला सुरुवात केली. ते दृश्य पाहून निसर्गही स्तब्ध झाला. ज्या हातांनी कधीकाळी प्रजेला अभय द्यायचे होते, तेच हात जेव्हा लुटालुटीसाठी वापरले गेले, तेव्हा त्यांचा असाच अंत होणे विधिनिर्णित होते. अखेर सहस्रार्जुनाचा अहंकार मातीत मिसळला आणि तो भूमीवर कोसळला. त्याचा वध करून परशुरामांनी केवळ एका राजाचा अंत केला, तर सत्तेच्या गैरवापराचा अंत केला. त्यांनी ती दिव्य कामधेनू आणि तिचे वासरू सोडवले आणि त्यांना घेऊन ते पुन्हा आपल्या आश्रमाकडे वळले. वाटेत त्यांना भेटणारे प्रत्येक झाड, प्रत्येक पक्षी जणू त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करत होता. आश्रमात पोहोचल्यावर त्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिला न्याय मिळाल्याचे सांगितले. माता रेणुकेने आपल्या पुत्राच्या कपाळावर विजय टिळक लावला, पण पिता जमदग्नींचे डोळे मात्र काहीसे गंभीर होते. त्यांनी आपल्या पुत्राला सांगितले की रामा, तू विजय मिळवलास, पण एका ब्राह्मणाचे मुख्य कर्तव्य हे तप आणि क्षमा असते. क्रोध हा अधर्माचा मार्ग असू शकतो, जरी तो न्यायासाठी असला तरी. त्याचे प्रायश्चित्त घेणे आवश्यक आहे. परशुरामांनी आपल्या पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानली. त्यांच्या मनात अहंकाराचा लवलेशही नव्हता. त्यांनी विचार केला की जर माझ्या हातून कोणाचा वध झाला असेल, तर तो केवळ धर्माच्या स्थापनेसाठी होता. तरीही पित्याच्या इच्छेखातर ते तीर्थयात्रेला निघण्याची तयारी करू लागले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. सहस्रार्जुनाच्या पुत्रांच्या मनात सूडाची आग धगधगत होती. त्यांना वाटले की एका ब्राह्मणाने आपल्या पित्याचा वध करावा ही केवढी नामुष्की आहे. त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत आम्ही जमदग्नींच्या आश्रमाचा पूर्ण नायनाट करत नाही, तोपर्यंत आम्हाला शांतता लाभणार नाही. हे पुत्र विसरले होते की ज्या परशुरामांनी त्यांच्या पित्याचा वध केला, ते आजही जिवंत आहेत आणि त्यांचे तेज कमी झालेले नाही. आश्रमात जेव्हा पुन्हा शांतता नांदू लागली होती, तेव्हाच संकटाचे काळे ढग पुन्हा जमा होऊ लागले. परशुराम पित्याच्या सांगण्यावरून दूरवर तपस्येसाठी निघून गेले होते आणि आश्रमात केवळ वृद्ध जमदग्नी आणि माता रेणुका उरली होती.
हीच ती वेळ होती जेव्हा सहस्रार्जुनाचे पुत्र आपल्या सैन्यासह आश्रमात शिरले. त्यांनी ऋषींच्या तपाचा सन्मान राखला नाही की त्यांच्या वृद्धत्वाचा विचार केला नाही. त्यांनी क्रूरपणे ऋषींवर वार केले आणि पुन्हा एकदा त्या पवित्र आश्रमाला युद्धाच्या रणांगणात रूपांतरित केले. माता रेणुकेने मोठ्या आकांताने आपल्या पुत्राला हाक मारली. तो आक्रोश दूरवर तपस्येत बसलेल्या परशुरामांच्या कानी पडला. त्यांच्या ध्यानाची समाधी भंग पावली आणि त्यांना कळून चुकले की आता केवळ प्रायश्चित्त घेऊन चालणार नाही, तर या पृथ्वीला अशा नराधमांपासून पूर्णपणे मुक्त करावे लागेल. त्यांचा संयम सुटला आणि पुन्हा एकदा तो भयंकर परशु तळपू लागला. आता ही लढाई केवळ एका राजापुरती मर्यादित राहिली नव्हती, तर ती संपूर्ण अधर्मी समाजाविरुद्धची होती. परशुरामांनी ठरवले की जोपर्यंत या पृथ्वीवरून अशा अन्यायी राजांचा समूळ नाश होत नाही, तोपर्यंत ते शांत बसणार नाहीत. त्यांच्या मनात पित्याप्रती असलेली भक्ती आणि अन्यायाप्रती असलेला तिरस्कार एकाच वेळी उफाळून आला होता आणि आता ते एका महायुद्धासाठी सिद्ध झाले होते, ज्याचे वर्णन येणारी हजारो वर्ष मानवी इतिहास विसरू शकणार नाही. निसर्गातील शांतता भंग पावली होती. वाऱ्याचा वेग वाढला होता आणि पक्षीही जणू भविष्यातील भीषण संहाराची कल्पना आल्यामुळे आकाश सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रयाला जात होते. परशुरामांच्या मनात आता केवळ एकच ध्यास होता, तो म्हणजे पित्याचा बदला आणि पृथ्वीचे शुद्धीकरण. त्यांनी पाहिले की हे राजे केवळ सत्तेसाठी कोणाचेही प्राण घेऊ शकतात. अशावेळी केवळ शांत राहून चालणार नाही. त्यांना कळून चुकले की शांती प्रस्थापित करण्यासाठी कधीकधी शस्त्राचा आधार घेणे भाग असते, पण हे शस्त्र कोणा निरपराधावर नाही, तर केवळ अत्याचाऱ्यांवर चालेल. त्यांनी आपल्या खांद्यावरील धनुष्याची दोरी ओढली आणि त्यातून निघालेल्या आवाजांना संपूर्ण परिसर दणाणून गेला. हे केवळ युद्धाचे आवाहन नव्हते, तर ते एका नवीन युगाच्या सुरुवातीचे संकेत होते, जिथे अधर्माला जागा उरणार नव्हती. भगवान विष्णूंचा हा अवतार आता आपल्या पूर्ण शक्तीने प्रगट झाला होता आणि त्यांच्या समोर येण्याचे धैर्य आता कोणातही उरले नव्हते. पण सहस्रार्जुनाचे पुत्र आपल्या सत्तेच्या मदांधपणामुळे हे विसरले होते की ते कोणाशी वैर पत्करत आहेत. त्यांनी विचार केला की एक ब्राह्मण मुलगा आपल्या सैन्याचा काय मुकाबला करणार, पण त्यांना हे माहीत नव्हते की जेव्हा ब्रह्मतेज आणि शौर्य एकत्र येते, तेव्हा ते जगातील कोणत्याही शक्तीला पराभूत करण्यास समर्थ असते. परशुरामांनी आपल्या पावलांनी धरणीला स्पर्श केला आणि जणू भूमीनेही त्यांना साथ देण्याचे वचन दिले. त्यांच्या मनात मातापित्यांचे स्मरण होते आणि मुखात ईश्वराचे नाव. आता वेळ आली होती अशा संघर्षाची, जो इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार होता. परशुरामांनी आपल्या परशुची धार तपासली आणि सूर्याच्या पहिल्या किरणासह त्यांनी रणांगणाकडे कूच केले. तिथे त्यांच्यासमोर उभे होते अधर्माचे प्रतीक असलेले ते हजारो सैनिक आणि उन्मत्त राजे. पण परशुरामांच्या चेहऱ्यावर भीतीचा एकही रेष नव्हती. उलट त्यांच्या डोळ्यात एक अजब शांती होती. ती शांती जी वादळापूर्वी असते आणि जी आता सर्व काही नष्ट करून एक नवीन सृष्टी निर्माण करण्यासाठी तयार होती. प्रत्येक पावलागणिक परशुरामांचे रूप अधिकच उग्र होत चालले होते आणि त्यांचे तेज पाहून शत्रूचे अर्धे सैन्य तर पळून जाण्याच्या विचारात होते. पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. आज या भूमीवर केवळ रक्ताचे अभिषेक होणार नव्हते, तर अधर्माचे पूर्णपणे विसर्जन होणार होते. परशुरामांनी जेव्हा पहिला वार केला, तेव्हा जणू आकाशात वीज कडाडली आणि त्यातून निघालेल्या ऊर्जेने शत्रूचे मनोबल पूर्णपणे खचवून टाकले. हे युद्ध आता एका नव्या वळणावर पोहोचले होते, जिथे पराक्रम आणि नीती यांचा कस लागणार होता. आणि परशुरामांचा हा प्रवास आता एका विशाल ध्येयाकडे सरकत होता, ज्याचा अंत केवळ विजयातच होणार होता. आश्रमाच्या वाटेवर परतताना परशुरामांच्या मनात एक अनामिक हुरहुर दाटून आली होती. जणू वाराही त्यांना काहीतरी विपरीत घडल्याची पूर्वसूचना देत होता. पक्ष्यांचा चिवचिवाट थांबला होता आणि नदीच्या प्रवाहाचा आवाजही जणू भीतीने दबला गेला होता. जेव्हा त्यांनी आश्रमाच्या सीमेत पाऊल ठेवले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर जे दृश्य आले ते पाहून साक्षात काळही थरथरला असावा. ज्या पवित्र आश्रमात वेदांच्या ऋचा गुंजत असत, तिथे आज रक्ताचे सडे पडले होते. यज्ञशाळा उद्ध्वस्त झाली होती आणि सभोवताली केवळ विध्वंसाच्या खुणा दिसत होत्या. परशुराम धावतच आपल्या कुटीपाशी पोहोचले आणि त्यांनी पाहिले की त्यांचे पूज्य पिता ऋषी जमदग्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत आणि माता रेणुका आपल्या पतीचा देह कडेवर घेऊन आकांत करत आहे. मातेच्या डोळ्यांतील ते अश्रू आणि पित्याच्या देहावरील ते 21 वार पाहून परशुरामांच्या काळजाचे पाणी झाले. त्यांच्या मनात दुःखाचा डोंगर कोसळला, पण त्या दुःखातूनच एका प्रचंड क्रोधाचा जन्म झाला. माता रेणुकेने जेव्हा आपल्या पुत्राला पाहिले, तेव्हा तिने आपल्या छातीवर 21 वेळा हात मारून आक्रोश केला. तो प्रत्येक प्रहार परशुरामांच्या कानावर आदळला आणि त्यांच्या मनात एक भयंकर प्रतिज्ञा आकार घेऊ लागली.
त्यांनी पाहिले की हे उन्मत्त राजे केवळ सत्तेच्या जोरावर एका निशस्त्र ब्राह्मणाची आणि शांततेचा मार्ग स्वीकारलेल्या ऋषींची हत्या करू शकतात. अशा राजांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. परशुरामांनी आपल्या पित्याच्या चरणांना स्पर्श केला आणि त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू रक्तासारखे लाल झाले. त्यांनी आपला परशु हातात घेतला आणि आकाशाच्या दिशेने बघून एक भीषण गर्जना केली, ज्याच्या आवाजाने 7ही समुद्र खवळले आणि दिग्गजांचे कान बहिरे झाले. त्यांनी शपथ घेतली की ज्या मातेने 21 वेळा आपल्या छातीवर आघात केले आहेत, त्या प्रत्येक आघाताचा बदला घेण्यासाठी मी या पृथ्वीला 21 वेळा नराधम आणि अधर्मी राजांपासून मुक्त करेन. ही केवळ वैयक्तिक सुडाची भावना नव्हती, तर ती पृथ्वीवरील पापाचा भार हलका करण्याची एक ईश्वरी योजना होती. परशुरामांनी आपल्या खांद्यावर तो दिव्य परशु सावरला आणि मातेचे सांत्वन करून ते रणांगणाकडे निघाले. त्यांच्या मनात आता केवळ एकच ध्येय होते, ते म्हणजे अधर्माचा समूळ नाश. त्यांनी प्रत्येक राज्याची सीमा ओलांडली आणि जिथे जिथे उन्मत्त राजे प्रजेचा छळ करत होते, तिथे तिथे कालभैरवासारखे प्रगट झाले. त्यांचे शरीर अंगावरील रक्ताने माखले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज होते, जे सत्याचे प्रतीक होते. वाटेत येणाऱ्या दाट जंगलातून जाताना हिंस्त्र पशुही त्यांना पाहून रस्ता मोकळा करून देत होते, कारण त्यांना कळून चुकले होते की हा साक्षात विष्णूचा अवतार न्यायासाठी निघाला आहे. परशुरामांनी कुरुक्षेत्राच्या जवळ असलेल्या पाट सरोवरांमध्ये त्या अधर्मी राजांच्या रक्ताचा अभिषेक केला, ज्याला आपण समंत पंचक म्हणून ओळखतो. ते दृश्य पाहून जगातील सर्व अन्यायी सत्ताधीश कापायला लागले. पण परशुराम कोणाही निरपराधाला हात लावत नसत. त्यांचे युद्ध केवळ त्या लोकांशी होते ज्यांनी धर्माची मर्यादा ओलांडली होती आणि सत्तेचा उपयोग गरिबांना छळण्यासाठी केला होता. प्रत्येक राजाचा वध करताना ते त्यांना आठवण करून देत होते की सत्ता ही प्रजेच्या रक्षणासाठी असते, भक्षणासाठी नाही. जंगलातील ऋषीमुनी आणि सामान्य लोक परशुरामांच्या या कार्याला पाहून मनोमन त्यांना वंदन करत होते, कारण त्यांना आता एका अशा जाचातून मुक्ती मिळत होती ज्याने त्यांचे जीवन नरक बनवले होते. परशुरामांचा हा प्रवास थकवणारा नव्हता, तर तो एका महान यज्ञासारखा होता, ज्यात ते अधर्माची आहुती देत होते. त्यांच्या पावलांच्या ठशांनी धरणी पावन होत होती, कारण आता पुन्हा एकदा धर्माचे राज्य प्रस्थापित होण्याची वेळ आली होती. त्यांच्या हातातील परशु हा केवळ शस्त्र राहिला नव्हता, तर तो आता न्यायाचे प्रतीक बनला होता. प्रत्येक वेळी जेव्हा एखादा राजा त्यांच्या समोर येत असे, तेव्हा परशुरामांचे रूप अधिकच विशाल भासत असे. त्यांच्या वाणीत एक वेगळीच ओढ होती, जी श्रोत्यांच्या मनात भक्ती आणि भीती दोन्ही निर्माण करत असे. त्यांनी संपूर्ण आर्यावर्त पालथा घातला आणि जिथे जिथे अन्यायाचे साम्राज्य होते, तिथे तिथे आपल्या परशुने प्रहार केला. माता रेणुकेने दिलेले ते 21 ओरखडे त्यांच्या मनावर कायमचे कोरले गेले होते आणि प्रत्येक वारासरशी ते आपल्या प्रतिज्ञेच्या जवळ जात होते. आता वेळ आली होती अशा क्षणाची, जिथे या महायुद्धाचा निर्णायक टप्पा गाठला जाणार होता आणि परशुरामांचे नाव इतिहासात चिरंजीव होणार होते. यांच्या या कार्यात निसर्गानेही त्यांना साथ दिली. पाऊस पडला की जणू रणांगणावरील रक्त धुतले जाई आणि भूमी पुन्हा एकदा नवीन पालवी फुटण्यासाठी सज्ज होई. परशुरामांनी हे जाणून घेतले होते की केवळ मारणे हा उद्देश नाही, तर परिवर्तन घडवणे हे महत्त्वाचे आहे. त्यांनी अनेक राजांना क्षमाही केली, ज्यांनी आपल्या चुका मान्य केल्या आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचे वचन दिले. पण जे अहंकारी होते, त्यांचा अंत अटळ होता. हा संघर्ष केवळ तलवारींचा नव्हता, तर तो विचारांचा होता, जिथे एक ब्राह्मण पुत्र आपल्या सामर्थ्याने संपूर्ण जगाला हे दाखवून देत होता की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. परशुरामांच्या या प्रवासाने प्रत्येक गावातील घराघरात एक नवीन आशा निर्माण झाली होती की देव नेहमीच भक्तांच्या पाठीशी असतो आणि संकट कितीही मोठे असले तरी सत्याचा विजय नक्कीच होतो. आता सूर्य अस्ताला जात होता आणि परशुरामांनी एका मोठ्या नदीच्या काठी विश्रांती घेण्यासाठी थांबण्याचे ठरवले. तिथे त्यांना एका वृद्ध साधूने विचारले की हे वीर पुरुषा, तू हे सर्व का करत आहेस? तेव्हा परशुरामांनी शांतपणे उत्तर दिले की हे कार्य माझे नाही, तर हे त्या विधात्याचे आहे, ज्याने मला या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी पाठवले आहे. यांच्या या उत्तराने त्या साधूचे समाधान झाले आणि त्यांनी परशुरामांना आशीर्वाद दिला. उद्याचा दिवस एका नवीन संघर्षाचा असणार होता आणि परशुरामांची शक्ती अधिकच वाढणार होती, कारण त्यांच्या पाठीशी आता लाखो पीडित लोकांचे आशीर्वाद होते. हे युद्ध आता एका अशा उंचीवर पोहोचले होते जिथे स्वतः देवही या अवताराचे कौतुक करत होते. परशुरामांच्या डोळ्यात आता सूडाची जागा कर्तव्याने घेतली होती आणि त्यांच्या प्रत्येक कृतीत एक वेगळीच सुसूत्रता आली होती.
त्यांनी आपल्या परशूला नदीच्या पवित्र पाण्यात धुतले आणि पुन्हा एकदा आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली. आता जगाला कळून चुकले होते की अक्षय तृतीयेच्या दिवशी जन्माला आलेला हा बालक केवळ एक ऋषीपुत्र नाही, तर तो अधर्माचा काळ आहे. त्यांचे नाव घेताच उन्मत्त राजांच्या हातातील शस्त्रे गळून पडत होती. परशुरामांचा हा प्रवास आता एका अशा वळणावर आला होता जिथे त्यांना एका महान रहस्याचा उलगडा होणार होता आणि त्यातूनच त्यांच्या अवताराचे खरे कार्य पूर्ण होणार होते. त्यांनी पाहिले की सत्तेचा लोभ मानवाला किती खाली पाडू शकतो आणि म्हणूनच त्यांनी ठरवले की या पृथ्वीवर सत्तेचा नाही तर नीतीचा प्रभाव असायला हवा. हे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना अजून बरेच अंतर कापायचे होते आणि त्यांच्या मार्गात अजून अनेक आव्हाने उभी होती. पण परशुरामांच्या चेहऱ्यावरील ती शांतता सांगत होती की ते कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहेत. त्यांच्या मनात आता केवळ पित्याचे स्मरण आणि धर्माची ओढ होती. वाऱ्याची झुळूक त्यांच्या कानात जणू यशाचा मंत्र सांगत होती आणि अशा प्रकारे हा दिव्य प्रवास सातत्याने पुढे सरकत होता. आता अंधार दाटून आला होता, पण परशुरामांच्या तेजाने संपूर्ण आसमंत उजळून निघाला होता. रात्रीचा तो घनदाट अंधार चिरत परशुरामांची पावले पुढे पडत होती आणि त्यांच्या पावलांच्या प्रत्येक थपाक्यासरशी जणू धरणी माता श्वास रोखून पाहत होती. त्यांच्या हातातील तो अमोघ परशू आजही तितकाच लख्ख चमकत होता, जणू तो स्वतःच रक्ताने माखलेल्या या पृथ्वीला शुद्ध करण्याची आतुरतेने वाट पाहत होता. सहस्रार्जुनाच्या पुत्रांनी जे नीच पाप केले होते त्याचे फळ आता संपूर्ण हायहाय वंशाला भोगावे लागणार होते. हे आता काळ्या दगडावरची रेघ होती. परशुरामांनी आपल्या कठोर प्रतिज्ञेनुसार प्रथम माहिष्मती नगरीच्या त्या उरल्या सत्तेवर आपला मोर्चा वळवला. तिथे असलेल्या प्रत्येक अधर्मी योद्ध्याला त्यांनी यमसदनास धाडले. पण हे अघोरी युद्ध करत असताना त्यांच्या मनात सूडाची कोणतीही विकृत भावना नव्हती, तर एक प्रकारचे गहन वैराग्य होते. त्यांना पूर्णपणे ठाऊक होते की हे शरीर नश्वर आहे, पण या पृथ्वीवरील अधर्माचा समूळ नाश करणे हेच त्यांच्या अवताराचे मुख्य प्रयोजन आहे. परशुरामांनी त्या भीषण आणि रक्ताळलेल्या युद्धानंतर पुन्हा एकदा आपल्या मातेचे दर्शन घेतले. माता रेणुका आजही त्या भीषण धक्क्यातून सावरली नव्हती आणि तिचे डोळे आजही आपल्या पतीच्या विरहाने डबडबलेले होते. पण आपल्या पुत्राच्या डोळ्यांतील तो अढळ आणि दृढ निश्चय पाहून तिला मनोमन कळून चुकले की हा आता केवळ तिचा लाडका मुलगा राहिला नाही, तर तो संपूर्ण जगाचा तारणहार आणि अन्यायाचा काळ बनला आहे. परशुरामांनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिला वंदन केले आणि ते आपल्या पुढील महाप्रवासाला निघाले. उत्तर दिशेला असलेल्या हिमालयाच्या उत्तुंग आणि बर्फाच्छादित पर्वत रांगांपासून ते दक्षिण समुद्राच्या अथांग लाटांपर्यंत त्यांनी आपला संचार झपाट्याने वाढवला. जिथे जिथे एखाद्या नराधम राजाने साध्या भोळ्या प्रजेवर अन्याय केला होता, जिथे जिथे वेदविद्येचा आणि ऋषीमुनींचा अपमान झाला होता, तिथे तिथे परशुराम एखाद्या महाभयंकर वादळासारखे कोसळले. वाटेत त्यांना अनेक असे साधे लोक भेटले ज्यांचे सुखी जीवन या राजांच्या केवळ एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा सत्तेच्या लोभामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. कोणाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली जमीन हिरावून घेतली गेली होती, तर कोणाचे पूर्ण कुटुंबच विखुरले गेले होते. त्या प्रत्येकाच्या डोळ्यांतील गरम आसवांनी परशुरामांच्या संतापाची आग अधिकच प्रज्वलित केली. त्यांनी त्या दीनदुबळ्या आणि पीडित लोकांना अभय दिले आणि अत्यंत शांत आवाजात सांगितले की आता घाबरण्याचे अजिबात कारण नाही, कारण अधर्माचा काळ आता कायमचा संपला आहे. एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना लोक त्यांना पाहून भीतीने पळून जात नसत, तर उलट त्यांच्या चरणी लीन होत असत, कारण त्यांना या तेजोमय ब्राह्मणामध्ये प्रत्यक्ष ईश्वराची सावली आणि न्यायाची मूर्ती दिसत होती. परशुरामांची ही यात्रा केवळ युद्धाची नव्हती, तर ती एका प्रकारे जनजागृतीची सुद्धा होती. त्यांनी ठिकठिकाणी थांबून लोकांना उपदेश केला की आपली भक्ती आणि आपला धर्म कधीही संकटाच्या वेळी सोडू नका, कारण जेव्हा जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा देव कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच धावून येतो. एका अत्यंत घनदाट आणि हिंस्त्र पशूंनी भरलेल्या अरण्यातून जात असताना त्यांना काही दुष्ट प्रवृत्तीच्या राजांच्या बलाढ्य सैन्याने चहूबाजूंनी घेरले. ते राजे स्वतःला अजिंक्य समजत होते आणि त्यांनी परशुरामांच्या साध्या वेशाची थट्टा करायला सुरुवात केली. त्यांना वाटले की हा एकटा तपस्वी ब्राह्मण आमचे एवढे मोठे सैन्य पाहून घाबरेल आणि आमचे काय बिघडवणार. पण जेव्हा परशुरामांनी आपल्या दिव्य धनुष्याची प्रत्यंचा ओढली आणि त्यातून निघालेल्या एकाच महाभयंकर टणत्काराने संपूर्ण सैन्याचा रथ आणि घोडे जागीच थिजले, तेव्हा त्या राजांची बोलती कायमची बंद झाली. परशुरामांनी तरीही त्यांना एक शेवटची संधी दिली की आपल्या चुका सुधारा आणि प्रजेची मनापासून सेवा करा. पण ज्यांच्या रक्तातच सत्तेचा आणि अहंकाराचा माज भिनला होता त्यांनी ते ऐकले नाही
आणि अखेर परशुरामांच्या परशुने एका क्षणात त्यांचे मस्तक धडावेगळे केले. हे सर्व करत असताना परशुरामांच्या चेहऱ्यावर कोणतेही सुडाचे समाधान नव्हते, तर उलट एक प्रकारचे गहन दुःख होते की मानवाला या सत्तेचा आणि संपत्तीचा एवढा टोकाचा लोभ का असावा. त्यांनी आपल्या या कठीण प्रवासात अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. तिथे जाऊन त्यांनी विधिवत स्नान केले आणि आपल्या दिवंगत पित्याच्या आत्म्याला चिरशांती मिळावी म्हणून मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या या निस्सीम भक्तिभावाने आणि शुद्ध हेतूने निसर्गही त्यांच्यावर कमालीचा प्रसन्न झाला होता. कडाक्याच्या उन्हात झाडे आपल्या फांद्या वाकवून त्यांना शीतल सावली देत होती आणि नद्यांचे पाणी अधिकच पवित्र आणि स्वच्छ होऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी जणू धावून येत होते. परशुरामांनी एका क्षणी विचार केला की केवळ या अन्यायी राजांना मारून चालणार नाही, तर सामान्य प्रजेमध्ये पुन्हा एकदा धर्माची आणि नीतिमत्तेची पेरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जिथे जिथे विजय मिळवला तिथे तिथे अत्यंत सुयोग्य, प्रामाणिक आणि न्यायी लोकांना सत्तेवर बसवून त्यांना राजधर्म शिकवला. त्यांनी स्वतःसाठी कधीही कोणत्याही राज्याची किंवा मुकुटाची इच्छा धरली नाही, कारण त्यांचे मन तर आजही त्या शांत आश्रमात, यज्ञाच्या धूरवाल्या वातावरणात आणि पित्याच्या चरणी गुंतले होते. पण प्रजेचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य त्यांना एका जागी स्वस्थ बसू देत नव्हते. एका रात्री एका जुन्या आणि जीर्ण झालेल्या महादेवाच्या देवळाच्या ओट्यावर बसले असताना त्यांना आपल्या पित्याचे ते जुने शब्द आठवले की क्षमा हाच ब्राह्मणाचा खरा दागिना असतो. हे आठवताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना क्षणभर वाटले की मी या शांत हातांमध्ये हे रक्ताळलेलं शस्त्र का धरले. पण त्याच वेळी त्यांना आपल्या मातेचा तो हृदयद्रावक आक्रोश आठवला आणि पृथ्वीची ती सत्तेच्या ओझ्याखाली झालेली व्याकुळता जाणवली. त्यांना उमजले की ज्याप्रमाणे शेतातून नको असलेले तण उपटून टाकल्याशिवाय मुख्य पीक जोमाने येत नाही, त्याचप्रमाणे या अधर्मी आणि नराधम लोकांचा नाश केल्याशिवाय समाजात पुन्हा कधीच शांती नांदणार नाही. हा विचार मनात येताच त्यांचे बाहू पुन्हा एकदा स्फुरण पावले आणि त्यांनी आपल्या त्या दिव्य परशुला अधिक घट्ट पकडले. त्यांच्या या प्रवासाची ही चौथी पायरी आता पूर्ण झाली होती, पण अजूनही बरेच मोठे आणि अवघड कार्य बाकी होते. अनेक मोठे राजे अजूनही आपल्या अभेद्य किल्ल्यांमध्ये दडून बसले होते, ज्यांना असे वाटत होते की हा ब्राह्मण पुत्र तिथपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. पण परशुरामांचे दिव्य लक्ष प्रत्येक अशा ठिकाणी होते जिथे जिथे अधर्माचा आणि पापाचा वास होता. त्यांनी आपल्या प्रतिज्ञेचा विसर कधीही पडू दिला नाही आणि प्रत्येक पावलागणिक ते आपल्या ध्येयाच्या दिशेने अत्यंत कणखरपणे आणि वेगाने पुढे जात राहिले. वाऱ्याची प्रत्येक झुळूक आता या त्यांच्या विजयाची गाथा चहूकडे पसरवत होती आणि अधर्मी राजांच्या काळजात धडकी भरवत होती. अशा प्रकारे परशुरामांचा हा दैवी, अलौकिक आणि पराक्रमी प्रवास सातत्याने सुरूच राहिला, ज्याने या संपूर्ण पृथ्वीचा कायापालट करण्याची आणि धर्माची पुनर्स्थापना करण्याची कठोर प्रतिज्ञा घेतली होती. त्यांच्या शरीरावर ते ब्रह्मतेज आता शस्त्राच्या धारदार तेजात मिसळले होते आणि त्यांच्या दर्शनानेच अर्धे पाप जळून भस्म होत होते. पुढे काय घडणार होते आणि हे युद्ध कोणते नवीन वळण घेणार होते हे केवळ त्या विधात्यालाच ठाऊक होते. पण एक गोष्ट निश्चित होती की आता या भूमीवर केवळ सत्याचे राज्य येणार होते. परशुरामांनी आपल्या परशुला पुन्हा एकदा एका पवित्र झऱ्यात धुतले आणि सूर्याच्या किरणांकडे पाहत पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाले. त्यांच्या मनातील पितृभक्ती हीच त्यांची खरी शक्ती होती आणि मातेचे आशीर्वाद हेच त्यांचे ढाल बनले होते. आता या महागाथेचा पुढचा भाग अधिकच रोमहर्षक होणार होता, कारण आता परशुराम थेट त्या शक्तींशी भिडणार होते ज्यांनी स्वतःला देवांच्याही वर मानले होते. त्यांच्या या प्रवासात आता एका गूढ रहस्याची भर पडणार होती, ज्यामुळे त्यांच्या अवताराची पूर्णता होणार होती आणि जगाला भगवान परशुरामांच्या खऱ्या सामर्थ्याची ओळख पडणार होती. प्रत्येक गाव, प्रत्येक नदी आणि प्रत्येक डोंगर आता परशुरामांच्या नावाचा जयघोष करत होता, कारण त्यांना कळून चुकले होते की त्यांचा रक्षणकर्ता आता प्रकट झाला आहे आणि आता कुणीही दुष्ट शक्ती त्यांना त्रास देऊ शकणार नाही. परशुरामांनी आपली दृष्टी क्षितिजाकडे लावली आणि एका नवीन उत्साहाने पुढचे पाऊल टाकले. त्या दिवशी आकाशाचा रंग जरा वेगळाच भासत होता. जणू काही निसर्गही एका मोठ्या परिवर्तनाची चाहूल घेत होता. पुण्याच्या त्या पवित्र भूमीवर धनकवडी परिसरात एका जुन्या वडाच्या झाडाखाली शांतता पसरली होती. पण ती शांतता मोठी विलक्षण होती. त्या झाडाच्या गारव्यात बसलेले श्री शंकर महाराज आज नेहमीपेक्षा अधिक अंतर्मुख वाटत होते. त्यांच्या त्या आजानुबाहू शरीराची ठेवण, ते वक्र शरीर आणि डोळ्यांतली ती अथांग चमक आजही भक्तांना भुरळ घालत होती. महाराज म्हणजे साक्षात शिवाचा अवतार आहेत असं मानणारे भक्त तिथे आजूबाजूला गर्दी करून उभे होते, पण कुणाच्याही मुखातून शब्द फुटत नव्हता. महाराजांनी अचानक आपल्या जवळ असलेल्या एका जुन्या भक्ताकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस स्मित उमटलं. ते स्मित पाहून भक्ताच्या डोळ्यांत पाणी आलं, कारण त्याला कुठेतरी जाणीव होत होती की ही प्रसन्नता एका मोठ्या प्रवासाची पूर्वतयारी आहे. महाराजांनी आपल्या हातातील चिमटा हवेत फिरवला आणि धुणीतली राख कपाळाला लावत म्हणाले की अरे, हा देह म्हणजे काय हो? फक्त एक मातीचं मडकं आहे. कुंभार जसं मडकं घडवतो आणि मग ते उपयोगात आणतो, पण शेवटी ते मातीतच मिसळतं.
तसंच या शरीराचं आहे. लोक या शरीरालाच सर्वस्व मानतात, पण खरी शक्ती तर त्या परमात्म्याची आहे, जी आपल्या सगळ्यांच्या आत वास करते. महाराजांच्या बोलण्यात आज एक वेगळीच खोली होती. त्यांनी सांगायला सुरुवात केली की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर भक्तीचा ओलावा कमी होतो, तेव्हा तेव्हा परमेश्वराच्या शक्तीला कोणत्या ना कोणत्या रूपात या भूमीवर यावंच लागतं. मी आलो, मी पाहिलं आणि आता जाण्याची वेळ झाली आहे, असं म्हणताना त्यांच्या आवाजात एक विलक्षण गोडवा होता. तिथे बसलेले शेतकरी, कष्टकरी आणि साधे भोळे लोक महाराजांच्या प्रत्येक शब्दाला आपल्या हृदयात साठवून घेत होते. महाराजांनी पुन्हा एकदा सर्वांकडे पाहिलं आणि सांगितलं की तुम्ही मला कुठे शोधणार आहात? मी या शरीरात असेन तेव्हाही आणि नसेन तेव्हाही. तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देणार आहे. भक्तीमध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर गुरु कधीच दूर नसतो. जसं फुलापासून सुगंध वेगळा करता येत नाही, तसंच भक्तापासून गुरुला कुणीही वेगळं करू शकत नाही. महाराजांनी त्या दिवशी अनेक भक्तांच्या शंकांचं निरसन केलं, पण त्यांच्या बोलण्यात वारंवार एकच गोष्ट येत होती, ती म्हणजे देह विरून जाणार आहे. एका भक्ताने धीर धरून विचारलं की महाराज, तुम्ही गेल्यावर आमचं काय होणार? आम्हाला संकटात कोण वाचवणार आणि आमचा मार्ग कोण सुकर करणार? तेव्हा महाराज मोठ्याने हसले आणि म्हणाले की वेड्या, मी कुठे जाणार आहे? मी तर इथेच तुमच्या कणाकणात वसलेला आहे. फक्त पाहण्यासाठी ती दृष्टी हवी आणि हाक मारण्यासाठी ते हृदय हवं. महाराजांनी त्या दिवशी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे त्यांनी ठिकठिकाणी फिरून लोकांमधल्या अंधश्रद्धा दूर केल्या आणि त्यांना खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांचं ते वागणं कधी एखाद्या राजासारखं असायचं, तर कधी एखाद्या लहान बालकासारखं. पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक मोठा अर्थ दडलेला असायचा. धनकवडीच्या त्या परिसरात असलेल्या पक्ष्यांचा चिवचिवाटसुद्धा त्या क्षणी थांबला होता असं वाटत होतं. जणू काही ते पक्षीसुद्धा महाराजांचं ते अमूल्य ज्ञान ऐकण्यासाठी तिथे स्तब्ध झाले होते. महाराजांनी मग आपल्या झोळीतून काही प्रसाद काढला आणि सर्वांना वाटायला सुरुवात केली. तो प्रसाद घेताना प्रत्येकाला एक वेगळाच अनुभव येत होता. कुणाला त्यात साखरेची गोडी जाणवत होती, तर कुणाला त्यात आयुष्याचं सार सापडत होतं. महाराजांनी सांगितलं की माणसाने कधीही कर्माचा त्याग करू नये, पण त्या कर्मात अहंकार मात्र नसावा. मी करतोय ही भावना जोपर्यंत मनात आहे, तोपर्यंत मुक्ती मिळणं कठीण आहे. जेव्हा तुम्ही सगळं काही त्या विठ्ठलाच्या चरणी अर्पण कराल, तेव्हाच खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. अशा प्रकारे महाराजांनी त्या दिवशी भक्तीचा एक नवा आयाम सर्वांसमोर मांडला. संध्याकाळ होत आली होती आणि मंदिरातून येणारा घंटानाद वातावरणात एक मांगल्य पसरवत होता. महाराजांनी डोळे मिटून घेतले आणि ते ध्यानात मग्न झाले. त्यांच्या आजूबाजूला एक दिव्य प्रकाशवलय निर्माण झाल्याचा भास तिथे असलेल्या अनेकांना झाला, पण कुणाचीही हिंमत होत नव्हती की त्यांना उठवावं किंवा काही विचारावं. महाराजांच्या त्या शांत रूपाकडे पाहून प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या समस्या लहान वाटू लागल्या होत्या. तासनतास निघून गेले, पण महाराज तसेच शांत बसून होते. रात्रीची वेळ झाली तरी भक्त तिथून हलत नव्हते. सगळ्यांना वाटत होतं की महाराज काहीतरी पुन्हा बोलतील, काहीतरी मार्गदर्शन करतील, पण महाराजांनी मौन धारण केलं होतं. हे मौन म्हणजे त्या महासमाधीची नांदी होती याची कल्पना कुणालाच नव्हती. महाराजांनी हळूच डोळे उघडले आणि समोर असलेल्या धुणीकडे पाहिलं. त्या धुणीतले निखारे जसे शांत होत होते, तसंच महाराजांचं शरीरसुद्धा आता शांततेच्या दिशेने झुकत होतं. त्यांनी इशारा केला की आता विश्रांतीची वेळ झाली आहे. तुम्ही सर्वजण आपापल्या घरी जा आणि नामस्मरण करा. नामात जी शक्ती आहे ती कशातच नाही. नाम घेणारा कधीच अनाथ नसतो. महाराजांच्या या आज्ञेवर कुणीही काही बोलू शकलं नाही. जड अंतःकरणाने प्रत्येकजण तिथून निघू लागला, पण प्रत्येकाचं लक्ष महाराजांच्या त्या तेजस्वी चेहऱ्याकडेच होतं. महाराजांनी सर्वांना हात उंचावून आशीर्वाद दिला आणि ते पुन्हा एकदा ध्यानात बुडाले. त्या रात्री धनकवडीत एक वेगळाच गंध दरवळत होता. जणू काही स्वर्गातील फुलांचा वर्षाव तिथे होत होता. भक्तांना झोप येत नव्हती, कारण त्यांच्या मनात महाराजांच्या शब्दांचा गजर सुरू होता. देह नश्वर आहे, पण गुरु तत्व कायम आहे, हे वाक्य त्यांच्या कानात घुमत होतं. महाराजांच्या जीवनातील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता, जिथे ते आपल्या भक्तांना विरहाच्या दुःखातून बाहेर काढून शाश्वत सत्याची ओळख करून देत होते. पुढच्या दिवशी काय घडणार होतं याची कोणालाच पुसटशी कल्पना नव्हती, पण एक मात्र खरं होतं की श्री शंकर महाराज आता एका वेगळ्या रूपाने आपल्या भक्तांच्या आयुष्यात येणार होते. त्यांच्या प्रत्येक हालचालीतून एकच संदेश मिळत होता की भक्ती ही रडण्यासाठी नाही, तर लढण्यासाठी आणि स्वतःला ओळखण्यासाठी असते.
महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जे काही पेरलं होतं ते आता उगवण्याची वेळ आली होती. त्यांच्या शिष्यांमध्ये खळबळ उडाली होती. तरीही एक प्रकारची शांतता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती, कारण त्यांना आपल्या गुरूच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना होती. अशा प्रकारे त्या पवित्र रात्रीचा प्रहर सरत होता आणि एका नवीन युगाची सुरुवात होणार होती, जिथे महाराज देहाने नसले तरीही भक्तांच्या श्रद्धेतून सदैव जिवंत राहणार होते. महाराजांनी त्या रात्रीच्या एकांतात काय चिंतन केलं असेल हे केवळ त्यांनाच ठाऊक, पण त्यांच्या त्या शांततेतच जगाचं कल्याण सामावलेलं होतं. भल्या पहाटे जेव्हा पहिला पक्षी ओरडला तेव्हा महाराजांनी हळुवारपणे आपली हालचाल केली आणि आपल्यासमोर असलेल्या त्या पवित्र भूमीला स्पर्श केला. ही तीच भूमी होती जिथे त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं होतं आणि जिथे त्यांना आता कायमची विश्रांती घ्यायची होती. महाराजांच्या मनात आता केवळ एकच विचार होता की आपल्या भक्तांना यातून कसं सावरता येईल. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मनाशी काहीतरी ठरवलं आणि एका दीर्घ श्वासासोबत त्यांनी नवीन दिवसाचं स्वागत केलं. हा दिवस महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार होता, कारण आज एका महान अवलियाची ही जीवनयात्रा एका वेगळ्या वळणावर पोहोचणार होती. महाराजांनी सर्वांना बोलावून घेतलं आणि आता शेवटच्या सूचना द्यायला सुरुवात केली. हे दृश्य पाहून प्रत्यक्ष देवताही आकाशातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत होत्या, कारण आज कित्येक वर्षांनंतर पृथ्वीला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळत होती. परशुरामांनी एका राजाचा अहंकार मातीत मिसळला आणि त्यांच्या रक्ताने त्या पावन भूमीचा अभिषेक झाला. हे करत असताना त्यांना पुन्हा एकदा माता रेणुकेचे ते 21 आघात आठवले आणि त्यांच्या अंगात 10 हत्तींचे बळ संचारले. त्यांनी आपल्या पित्याच्या स्मरणात हातात जल घेऊन प्रतिज्ञा केली की जोपर्यंत ही पृथ्वी पूर्णपणे शुद्ध होत नाही तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही. एका मागोमाग एक त्यांनी तब्बल 21 वेळा या पृथ्वीला नराधम राजांनी विरहित केले. प्रत्येक वेळी ते एखाद्या नवीन प्रदेशात जात, तिथल्या अन्यायाचा पाढा वाचत आणि आपल्या शस्त्राने सत्याची स्थापना करत. त्यांच्या या कार्यात त्यांना कोणत्याही रथाची किंवा मोठ्या सैन्याची गरज भासली नाही, कारण सत्याचे बळ हे कोणत्याही शस्त्रापेक्षा मोठे असते. वाटेत अनेकदा त्यांना भूक लागली, तहान लागली, पण त्यांच्या मनातील ध्येय त्यांना कधीही थकवू शकले नाही. त्यांनी झाडांची फळे खाल्ली, झऱ्याचे पाणी प्यायले आणि उघड्या आभासाखाली दगडाची उशी करून विश्रांती घेतली. त्यांचा हा साधेपणा पाहून सामान्य जनता थक्क व्हायची की एवढा मोठा पराक्रमी वीर असूनही हा माणूस इतका साधा कसा काय असू शकतो. परशुरामांनी ठिकठिकाणी विखुरलेल्या लोकांना एकत्र केले, त्यांना शेतीचे तंत्र शिकवले, त्यांना शस्त्रास्त्रांचे प्राथमिक ज्ञान दिले, जेणेकरून भविष्यात ते स्वतःचे रक्षण करू शकतील. त्यांनी कधीही कोणावर आपली सत्ता गाजवली नाही, तर उलट प्रत्येकाला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला. एका मोठ्या पर्वताच्या पायथ्याशी त्यांना काही वृद्ध ऋषी भेटले, ज्यांनी परशुरामांना सांगितले की रामा, तुझे हे कार्य महान आहे, पण या युद्धामुळे तुझ्या मनावर जो भार आला आहे तो दूर करण्यासाठी तुला तपश्चर्येची जोड द्यावी लागेल. परशुरामांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकले आणि त्यांना कळून चुकले की आता युद्धाचा टप्पा संपवून निर्माणाच्या टप्प्याकडे वळण्याची वेळ आली आहे. पण तरीही काही गुप्त शत्रू आजही अंधारात दबा धरून बसले होते, जे परशुरामांच्या एका चुकीच्या पावलाची वाट पाहत होते. परशुरामांनी आपला प्रवास थांबवला नाही. ते विंध्य पर्वताच्या रांगांमधून पुढे जात असताना त्यांना अशा काही जमाती भेटल्या ज्यांना जगाने वाळीत टाकले होते. परशुरामांनी त्यांना आपलेसे केले, त्यांना धर्माची दीक्षा दिली आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. यामुळे आता परशुरामांच्या मागे केवळ भीती नाही, तर एक अथांग प्रेम आणि आदर निर्माण झाला होता. त्यांच्या पावलांनी जिथे जिथे स्पर्श केला तिथे तिथे समृद्धी नांदू लागली. नद्यांना भरपूर पाणी आले, शेते डोलू लागली आणि माणसांच्या मनात पुन्हा एकदा ईश्वराप्रती भक्ती निर्माण झाली. परशुरामांना वाटले की आता माझे कार्य पूर्णत्वाकडे जात आहे, पण नियतीने अजून एक मोठी परीक्षा त्यांच्यासाठी राखून ठेवली होती. एका अशा राजाचा उदय झाला होता ज्याने स्वतःला अमर मानले होते आणि ज्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष इंद्रापेक्षाही जास्त असल्याचे म्हटले जात होते. परशुरामांना समजले की जोपर्यंत हा शेवटचा काटा उपटून काढला जात नाही तोपर्यंत पृथ्वीला पूर्ण मुक्ती मिळणार नाही. त्यांनी आपल्या हातातील परशु पुन्हा एकदा नीट तपासून घेतला आणि आपल्या पित्याच्या कुटीच्या दिशेने एकदा वळून पाहिले, जणू त्यांना आपल्या पित्याचा आशीर्वाद मिळत होता. त्यांच्या मनातील ती शांतता आता एका प्रचंड वादळाचे रूप धारण करणार होती. हे युद्ध आता केवळ मनुष्यापुरते राहिले नव्हते, तर ते दैवी शक्ती आणि आसुरी शक्ती यांच्यातील एक निर्णायक महायुद्ध ठरणार होते.
परशुरामांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले की येणारा काळ हा खूप कठीण आहे आणि त्यासाठी त्यांना स्वतःला मानसिकरित्या खूप खंबीर करावे लागेल. त्यांनी त्या रात्री एका वडाच्या झाडाखाली बसून दीर्घ ध्यान केले. त्या ध्यानात त्यांना भगवान विष्णूंचे दर्शन झाले आणि त्यांना आपल्या अवताराचे पुढील रहस्य उमजले. त्यांना कळून चुकले की हे शरीर आणि हे शस्त्र केवळ निमित्त आहे. खरी ताकद तर त्या निराकार ईश्वराची आहे, जो प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. हा साक्षात्कार होताच परशुरामांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक असे तेज आले जे पाहून चंद्राचे चांदणेही फिके पडले असते. आता परशुराम हे केवळ एक योद्धा राहिले नव्हते, तर ते एक महान गुरु आणि मार्गदर्शक बनले होते. त्यांनी ठरवले की या शेवटच्या युद्धानंतर मी शस्त्र त्याग करीन आणि पुढील आयुष्य तपश्चर्येत घालवीन, पण त्याआधी या पृथ्वीला दिलेले वचन पूर्ण करणे भाग होते. त्यांनी सकाळी उठून पुन्हा एकदा आपल्या प्रवासाची दिशा निश्चित केली. वाऱ्याचा वेग वाढला होता. समुद्राच्या लाटा जणू त्यांच्या स्वागतासाठी उचंबळून येत होत्या आणि निसर्गातील प्रत्येक घटक ओरडून सांगत होता की आता विजयाची वेळ समीप आली आहे. परशुरामांनी आपल्या खांद्यावरील तो दिव्य परशू सावरला आणि एका नवीन विश्वासाने पुढचे पाऊल टाकले. त्यांच्या या प्रवासाचा 5वा टप्पा आता पूर्ण झाला होता, पण खरी लढाई तर आता सुरू होणार होती, जिथे त्यांचा सामना एका अशा मायावी शक्तीशी होणार होता जिने संपूर्ण जगाला आपल्या मुठीत ठेवले होते. काय परशुराम त्या मायावी शक्तीला हरवू शकले असतील? काय त्यांच्या प्रतिज्ञेचा हा शेवटचा भाग त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेला असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता काळच देणार होता. पण एक गोष्ट स्पष्ट होती की परशुरामांचा हा दिव्य प्रवास मानवी इतिहासातील सर्वात धाडसी आणि भक्तिपूर्ण प्रवास होता, ज्याने येणाऱ्या पिढ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. आता सूर्य पूर्णपणे वर आला होता आणि त्याच्या प्रकाशात परशुरामांचे रूप एखाद्या धगधगत्या अग्निकुंडासारखे दिसत होते, जे अधर्माला भस्म करण्यासाठी सज्ज झाले होते. त्यांनी एका मोठ्या शंखाचा नाद केला आणि त्या आवाजाने सर्व दिशांमधील नकारात्मकता नष्ट झाली. अशा प्रकारे परशुरामांचा हा दिव्य रथ, जो त्यांच्या स्वतःच्या पायांवर स्वार होता, तो पुढे सरकत राहिला. जिथे जिथे ते जात तिथे तिथे नवीन मंदिरे उभी राहत होती आणि लोक श्रद्धेने परशुरामांच्या नावाचा जयघोष करत होते. हा होता एक असा नायक ज्याने स्वतःसाठी काहीही मागितले नाही, तर सर्व काही समाजासाठी अर्पण केले. परशुरामांच्या मनात आता केवळ आपल्या मातेचे ते हसरे रूप आणि पित्याचा तो शांत चेहरा होता, ज्याने त्यांना या कठीण मार्गावर चालण्याची शक्ती दिली होती. आता या कथेचा पुढचा भाग अधिकच गंभीर आणि दिव्य वळणावर पोहोचणार होता. परशुरामांच्या पावलांखालील ती माती आता केवळ धूळ राहिली नव्हती, तर ती एका महापुरुषाच्या निर्धाराची साक्षीदार बनली होती. समोर उभा असलेला तो शेवटचा बलाढ्य आणि मायावी राजा आपल्या सत्तेच्या मदांधपणात इतका चूर होता की त्याला प्रत्यक्ष काळाचा अवतार समोर उभा असल्याचे भानही उरले नव्हते. त्याने आपल्या आसुरी शक्तीचा वापर करून आकाशात रक्ताचे ढग निर्माण केले आणि चहूकडे अंधार पसरवून परशुरामांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. पण ज्याच्या अंतर्मनात साक्षात विष्णूचे तेज तरपत आहे, त्याला हा कृत्रिम अंधार कसा काय रोखू शकणार? परशुरामांनी आपले डोळे मिटले आणि मनात आपल्या पित्याचे स्मरण केले. त्यांनी आपला तो दिव्य परशू हवेत उंचावला आणि एकच भीषण गर्जना केली. त्या गर्जनेने तो मायावी अंधार कापरासारखा उडून गेला आणि सूर्याचा प्रकाश पुन्हा एकदा रणांगणावर लख्ख पडला. राजाने पाहिले की आपले सर्व मायावी बाण परशुरामांच्या तेजासमोर निकामी ठरत आहेत. आता खऱ्या युद्धाला सुरुवात झाली होती. परशुरामांनी आपल्या पावलांनी धरणीला दिलेला तो दाब इतका प्रचंड होता की जमिनीला मोठमोठे तडे जाऊ लागले. त्यांनी आपला परशू फिरवायला सुरुवात केली तेव्हा असा आवाज येत होता की जणू आकाशात शेकडो विजा एकाच वेळी कडाडत आहेत. शत्रूचे सैनिक त्या आवाजानेच बेशुद्ध होऊन पडू लागले. परशुरामांनी त्या नराधम राजाच्या रथाचे चाक आपल्या एकाच प्रहाराने तोडून टाकले आणि त्याला जमिनीवर ओढले. त्यांनी त्या राजाला त्याच्या पापांची आठवण करून दिली की तू धर्माची मर्यादा ओलांडली आहेस आणि प्रजेला छळले आहेस, त्यामुळे तुझा अंत आता अटळ आहे. त्या राजाने आपल्या हजारो हातांनी आणि शस्त्रांनी शेवटचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण परशुरामांचा तो अमोघ परशू त्याच्या प्रत्येक शस्त्राला कापून काढत पुढे सरकत होता. अखेर त्या राजाचा अहंकार आणि त्याचे प्राण एकाच वेळी मातीत मिसळले. या विजयानंतर परशुरामांनी आपल्या प्रतिज्ञेचा तो शेवटचा टप्पा पूर्ण केला होता. त्यांनी तब्बल 21 वेळा या पृथ्वीला नराधम आणि अधर्मी राजांपासून मुक्त केले होते. आता पृथ्वीचा भार हलका झाला होता आणि धरणीमातेने जणू सुटकेचा निश्वास टाकला होता. सभोवतालचे वातावरण अचानक बदलले. जे डोंगर युद्धाच्या आवाजाने हादळत होते, तिथे आता शांतता नांदू लागली. नद्यांचा प्रवाह जो रक्ताने दूषित झाला होता, तो आता पुन्हा एकदा अमृतासारखा निर्मळ वाहू लागला.
परशुरामांनी आपल्या हातातील शस्त्र खाली ठेवले आणि ते एका मोठ्या शिळेवर बसले. त्यांच्या शरीरावरील जखमांतून वाहणारे रक्त नव्हे तर जणू त्यांच्या तपाचे तेज ओसंडून वाहत होते. त्यांनी विचार केला की आता शस्त्र उचलायची वेळ संपली आहे आणि सृजनाची वेळ आली आहे. त्यांनी पाहिले की हे राजे संपले तरी समाजात पुन्हा नीतीचे राज्य प्रस्थापित करणे ही मोठी जबाबदारी आहे. त्यांनी सर्व ऋषीमुनींना बोलावले आणि विचारले की आता या पृथ्वीचे काय करायचे. तेव्हा कश्यप ऋषींनी त्यांना सांगितले की रामा, तू हे सर्व जग जिंकले आहेस, आता तू हे सर्व दान करून टाक. परशुरामांच्या मनात लवलेशही स्वार्थ नव्हता. त्यांनी एका क्षणात संपूर्ण पृथ्वी कश्यप ऋषींना दान देऊन टाकली आणि स्वतःकडे काहीही ठेवले नाही. त्यांनी सिद्ध केले की खरा ब्राह्मण तोच जो जगावर विजय मिळूनही स्वतः अकिंचन राहतो. दान केल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी राहण्यासाठी जागा शोधली, तेव्हा समुद्राने त्यांना जागा देण्याचे नकारले. परशुरामांनी आपला शेवटचा बाण समुद्रात सोडला आणि समुद्राला मागे हटायला भाग पाडले. त्यातून निर्माण झालेली भूमी म्हणजे कोकणची पावनभूमी होय, जिथे आजही परशुरामांचे अस्तित्व जाणवते. या संपूर्ण प्रक्रियेत परशुरामांनी कधीही आपल्या देवत्वाचा गर्व केला नाही. ते एका साध्या भक्ताप्रमाणे वागले आणि पित्याची आज्ञा पाळण्यातच त्यांनी धन्यता मानली. अक्षय तृतीयेचा हा सण केवळ त्यांच्या जन्माचा उत्सव नाही, तर तो अधर्मावरील धर्माच्या विजयाचा आणि त्यागाचा उत्सव आहे. परशुरामांनी लोकांना शिकवले की शक्तीचा वापर केवळ दुर्बलांच्या रक्षणासाठी असावा आणि जेव्हा अन्याय सीमा ओलांडतो तेव्हा शस्त्र उचलणे हाच खरा धर्म असतो. त्यांच्या या महान कार्याने संपूर्ण सृष्टी त्यांना नमन करत होती. त्यांनी कोकणातील महेंद्र पर्वतावर जाऊन तपस्या करण्याचे ठरवले. तिथे बसून ते आजही जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहेत असे मानले जाते. त्यांच्या या रूपाने जगाला हे दाखवून दिले की संयम आणि शौर्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकांनी घराघरात परशुरामांच्या नावाचा जयघोष सुरू केला. गावोगावी त्यांच्या शौर्याच्या कथा सांगितल्या जाऊ लागल्या आणि समाजातील दुष्ट प्रवृत्ती कायमच्या गाडल्या गेल्या. माता रेणुकेने जेव्हा आपल्या पुत्राचा हा विजय पाहिला तेव्हा तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहा लागले आणि तिने परशुरामांना आशीर्वाद दिला की तुझे नाव या जगात जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत चिरंजीव राहील. या महान कथेचा हा भाग आपल्याला शिकवतो की संकट कितीही मोठे असले तरी सत्याची साथ सोडू नये. परशुरामांचे ते अक्राळ विक्राळ रूप आता एका अत्यंत शांत आणि दयाळू ऋषींच्या रूपात परावर्तित झाले होते. त्यांनी आपल्या हातातील शस्त्र हा केवळ न्यायासाठीच वापरला होता आणि आता त्याचे कार्य संपले होते. पण जगाच्या इतिहासात या अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलेली ही क्रांती सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली. आता परशुराम हे केवळ एक ऐतिहासिक पात्र राहिले नव्हते, तर ते प्रत्येक हिंदूच्या मनातील श्रद्धेचे स्थान बनले होते. त्यांनी प्रस्थापित केलेला धर्म आणि त्यांनी दिलेली मूल्यांची शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. अशा प्रकारे परशुरामांचा हा विजय ही केवळ एका युद्धाची समाप्ती नव्हती, तर ती एका नवीन भक्तियुगाची सुरुवात होती, जिथे मानवाला त्याच्या अस्तित्वाचा आणि कर्तव्याचा खरा अर्थ उमजला होता. आता आकाश पूर्णपणे निरभ्र झाले होते आणि देवांच्या दुंदुभींचा आवाज चहूकडे ऐकू येत होता. परशुरामांनी शेवटची एकदा आपल्या पित्याच्या आश्रमाच्या दिशेने वळून पाहिले आणि त्यांना तिथे साक्षात प्रसन्न झालेले जमदग्नी ऋषी दिसले. त्यांचा आशीर्वाद घेऊन परशुराम आपल्या नवीन प्रवासाकडे म्हणजेच लोककल्याणाच्या तपाकडे वळाले. हा टप्पा पूर्ण झाला होता आणि आता कथेचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग आपल्या समोर येणार होता, जिथे परशुरामांचे चिरंजीव असण्याचे रहस्य उलगडणार होते. महेंद्र पर्वताच्या त्या उंच आणि धोक्याने वेढलेल्या शिखरांवर जेव्हा भगवान परशुरामांनी आपली पावले ठेवली तेव्हा जणू संपूर्ण सृष्टीने एक समाधानाचा सुस्कारा सोडला. कारण पृथ्वीवरील अधर्माचा तो भीषण वणवा आता शांत झाला होता आणि चहूकडे न्यायाचे शीतल चांदणे पसरले होते. परशुरामांनी आपल्या हातातील तो रक्ताने माखलेला पण विजयाने तळपणारा परशु एका पवित्र शिलाखंडावर विसाव्यासाठी ठेवला आणि शांत चित्ताने समोर पसरलेल्या अथांग सागराकडे पाहिले. तो सागर जो त्यांच्या एका बाणामुळे मागे हटला होता आणि ज्याने या भूमीला कोकणच्या रूपाने एक नवे रत्न बहाल केले होते. या 7व्या आणि अंतिम टप्प्यात परशुरामांचा हा अवतार एका नवीन रूपात जगासमोर प्रगट झाला, जो केवळ संहारक नव्हता तर तो एक महान रक्षक आणि चिरंजीवी मार्गदर्शक होता. त्यांनी पाहिले की आता राजे बदलले आहेत, प्रजेच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटले आहे आणि आश्रमांमधून पुन्हा एकदा वेदांच्या ऋचांचा गुंजन ऐकू येत आहे. पित्याची ती प्रतिज्ञा पूर्ण झाली होती आणि मातेच्या डोळ्यांतील ते दुःख आता अभिमानात रूपांतरित झाले होते. परशुरामांनी ठरवले की आता हे शस्त्र पुन्हा कधीही उचलायचे नाही, जोपर्यंत धर्माला पुन्हा एकदा साक्षात विष्णूच्या मदतीची गरज भासत नाही. भगवान विष्णूंचे हे 6वे रूप असूनही त्यांनी कधीही आपण देव आहोत असा आविर्भाव आणला नाही.
उलट त्यांनी सामान्य माणसाला हे शिकवले की अन्याय सहन करणे हे पाप आहे आणि स्वतःच्या हक्कासाठी उभे राहणे हाच खरा धर्म आहे. महेंद्र पर्वतावरील त्या एकांतवासात त्यांनी कडक तपश्चर्या सुरू केली. आजही असे मानले जाते की भगवान परशुराम त्या पर्वतावर सूक्ष्म रूपात वास्तव्यास आहेत आणि जे भक्त खऱ्या श्रद्धेने त्यांची हाक मारतात त्यांना त्यांचे दर्शन आजही घडते. अक्षय तृतीयेचा हा शुभमुहूर्त जो कधीही क्षय होत नाही, तोच मुहूर्त या महापुरुषाच्या जन्माचा आहे. याचा अर्थ असा की त्यांनी केलेले कार्य आणि त्यांनी दिलेली शिकवण ही या जगासाठी अक्षय राहणार आहे. येणाऱ्या कलियुगात जेव्हा पुन्हा एकदा अधर्माचा अतिरेक होईल, तेव्हा भगवान विष्णू जेव्हा कल्की अवतार धारण करतील, त्यावेळी त्यांना शस्त्रास्त्रांचे आणि धर्माचे ज्ञान देण्यासाठी भगवान परशुराम गुरु म्हणून पुन्हा एकदा समोर येतील. ही त्यांची चिरंजीवी असण्याची शक्ती केवळ स्वतःसाठी नव्हती, तर ती येणाऱ्या पिढ्यांना आधार देण्यासाठी होती. परशुरामांच्या या जीवनगाथेतून आपल्याला कळते की सामर्थ्य हे केवळ बाहुत नसून ते चारित्र्यात आणि निष्ठेत असते. त्यांनी आपली सर्व संपत्ती, जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली आणि स्वतः एका झोपडीत राहणे पसंत केले. हेच त्या महान अवताराचे खरे श्रेष्ठत्व आहे, ज्याने संपूर्ण जगावर विजय मिळवला पण स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यातच खरा पुरुषार्थ मानला. आज जेव्हा आपण अक्षय तृतीयेचा सण साजरा करतो, तेव्हा केवळ सोन्याची खरेदी न करता परशुरामांच्या त्या त्यागाची आणि धैर्याची आठवण ठेवणे हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. त्यांच्या या कथेने आपल्याला शिकवले की आईवडिलांची भक्ती हीच सर्वात मोठी भक्ती आहे आणि त्यांच्यासाठी दिलेला कोणताही त्याग कधीही वाया जात नाही. परशुरामांचे ते अक्राळ विक्राळ रूप आठवताच आपल्यातील भीती नाहीशी होते आणि त्यांच्या शांत रूपाचे दर्शन होताच आपल्या मनातील क्रोध शांत होतो. अशा या अलौकिक अवताराने मानवी इतिहासाला एक नवी दिशा दिली, जिथे शस्त्राचा वापर केवळ शांती प्रस्थापित करण्यासाठी केला जातो. आता कथेचा हा प्रवाह समाप्तीकडे वळताना आपल्या सर्वांच्या हृदयात एकच भाव निर्माण होतो की भगवंताने आपल्यालाही अन्यायाविरुद्ध लढण्याची अशीच शक्ती द्यावी आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्यावी. परशुरामांच्या त्या अमोघ परशुचे तेज आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि अंधार दूर करो, हीच त्या जगदीश्वराच्या चरणी प्रार्थना. ही कथा ऐकताना तुमच्याही डोळ्यासमोर तो प्राचीन काळ, ती पावन नदी, ते ऋषींचे आश्रम आणि परशुरामांचे ते तेजोमय रूप नक्कीच आले असेल. आपल्या पूर्वजांचा हा वारसा आणि ही पौराणिक मूल्ये जतन करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे. भक्तीचा हा अखंड झरा असाच वाहत राहो आणि आपल्या जीवनात सुखाची, अन्न शांतीची अक्षय तृतीया कायम नांदो. ही मंगलगाथा इथेच पूर्ण होत असली तरी परशुरामांचे विचार आणि त्यांची भक्ती आपल्या हृदयात कायम चिरंजीव राहो. अशा या महान अवताराला कोटी कोटी नमन करून आपण या कथेचे समापन करूया. भगवान परशुरामांच्या या अचाट आणि भक्तिपूर्ण गाथेने आपल्या सर्वांचे मन तृप्त झाले असेल अशी मला खात्री आहे. अधर्माचा नाश आणि सत्याचा विजय हीच या कथेची खरी शिकवण आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती तुम्हाला भगवान परशुराम देवोत, हाच आजचा उबदार संदेश या आपल्या चॅनलच्या माध्यमातून. अशाच नवनवीन आणि भक्तिरसाने भरलेल्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ही भक्तीची ज्योत आपण मिळून अशीच तेवत ठेवूया.